मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला खासदार शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेत पाठिंबा दिला। आता पवार मराठा समाजापुरते नेते राहिलेत, त्यामुळे जरांगेच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। तर जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याचं जाहीर केलं होतं। त्यांनी जर उमेदवार उभे केले नाहीत तर ते खासदार शरद पवार यांच्या इशाऱ्यावर आंदोलन करीत होते हे स्पष्ट होईल असं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आरक्षण संवाद सभेसाठी सांगलीत आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले। या मागणीला आतापर्यंत शरद पवार यांनी शिताफीने टाळलं होतं, पण रत्नागिरीतील सभेत त्यांनी मागणी योग्य असल्याचं जाहीर केलंय। जरांगे यांच्या आंदोलनातील पहिला राजकीय बळी ते ठरले आहेत, ते सध्या फक्त मराठा नेते राहिलेत। विधानसभेला मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करू अशी घोषणा केली होती। त्यांनी विधानसभेला उमेदवार उभे केले नाहीत तर खासदार शरद पवार यांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होतं हे स्पष्ट होईल। सामान्य मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा फायदा होणार नाही। जरांगे यांची मागणी संविधानिक नाही। 55 लाख कुणबी प्रमाणपत्रे बेकायदा आहेत, ती रद्द करावीत असं मत ॲडव्होकेट आंबेडकर यांनी व्यक्त केलंय।